आता तर 2 वेळा कळी निघाल्यावर काही पॉसिबल नाही बा. हा मला संभाजीनगरचे एक डॉक्टर होते, हं. ते बी आपल्या कॉन्टॅक्ट मधूनच आहे मागच्या वर्षाचे. बऱ्याचशा टायमाला त्यांचा पण आपण अनुभव घेत राहतो, राहतो. आनंद कुमार सरांचा पण घेत राहतो. हां. त्यांनी मला ज्या टायमाला सांगितलं होतं की तुमची ऑक्टोबरमध्ये ज्या धुकाधारीनं कडी गळाली, हं. नोव्हेंबरमध्ये आल्यानंतर गळाली, हं. तर तिसऱ्यांदा म्हणे तुम्ही त्याच डॉक्टरकडून हे झाड पूर्ण लोड करून घ्या म्हणे. आता अच्छा. तुमचं झाड लोड होणार नाही, तुम्हाला इथ्रेल मारून त्याला रेस्ट पिरियड देऊन समजा इथ्रेल मारावं लागेल. हां. तर म्हणजे इथ्रिल मारल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय त्याशिवाय नाही. लोड तुम्ही होणार नाही. हां, लोड बरोबर आहे ना? होणार नाही. हां. परंतु आपण या वापरा बाय ऑर्गॅनिकच्या माध्यमातून, रोअर ग्रोथरच्या माध्यमातून काय केलं, बरं. की तिसऱ्यांदा आपल्याला कळी निघून बरोबर. त्याच्यापेक्षा त्याच पटीत हं, हं, हं. आहे की नाही, हो ना. तेवढ्याच पटीत सेटिंग आपल्याला दिसतंय आज रोजी इथे. बरोबर. म्हणजे प्रत्येक झाड जर पाहिलं ना सर, हं, हं, हं. कुठूनही बघा तुम्ही असं हां, प्रत्येक खालच्या झाड. बाजूने माल आहे सगळा. बरोबर मागच्या आहे बी लाईनमध्ये बघा तुम्ही ना? हां. टोटल. तर प्रत्येक आणि साईज पण सारखीच आहे जवळपास. अशी लहान बघा मोठी आता नाही. हे अभिषेकच्या जवळ झाड आहे सर, हं. हे पण बघायला. हं, हं. अभिषेक हे पण दाखवता. हां. हे बघा बरं, हे कसला आहे तो कार्यक्रम. हिरवा गार पण आहे. प्युअर आता हां. पेरूची आहे साईज. हां ना? हां. हां, त्रिकोणी मग चौकोनी वाटताय ना, हां, अशी. बिलकुल, पेरू बिलकुल. सारखेच वाटताय ना. हां. गोल साईज नाही वाटत आहे. बघा ना. हे बघा. उन्हाळ्यात पण आता आपल्या बागेवरती कलर आहे. दिसतोय, हे बघा size. जबरदस्त. हां, कसलं भरलं इथं. हे हां, किती याला? 200 पण आहे सरीच्या. हां. हे बघा. हे बघा बरं. 20 हां. 20 25 त्याच्यावर. पूर्ण तुम्ही कोणती डांग बा? हे बघा हे. विचार पण हां. 30 हे बघा. फार म्हणजे खालतून इतकं बघा. लोड झालंय हां. ते की हां. फांद्या मोडायला हां. आल्या आहेत आता. जबरदस्त. आहे की नाही? बघितलं सारखंच आहे की. आतमध्ये माल आहे आतमध्ये थोडा. माल आहे. हां. हे काय? हे बघा आतून माल आहे सर. हां, हां. आतून माल माल. काढीला आहे direct, बघा. असं शिंद्याला नाही आहे. आहे की नाही? हे बघा आता. हे पुढचं झाड आहे. हां. हे बघा आता. हे. पाय 350 हां. 4 बोट बसतात. चार कच्चा आहे बोटं बारे. कच्चं आहे हां. अजून. बिलकुल जबरदस्त आहे एकदम. हे बघा. हे बघा इकडचं बी झाड आहे. हां. साईज चांगली मिळते. आणि गदबदून झाड आलेले आहे. हे बघा ना हे. खाली बघा हे खालचं सगळं. हा हे बघा सर. हं. फुल साईज आहे. असं नाही आहे की साईज. हे समोर आता दिसतंय बघा तिथे. हा ते. भारीच आहे ना. हां. जवळून नाही दिसत असं. बघा बरं ते आता. हां. 40 फळ आहे direct. 40-50 फळं आहेत त्याला. कोणत्याही डंगीला पकडा कोणत्याही तुम्ही डंगीला. 125 आणि फळाची आहे साईज ना? कॅनोफी जबरदस्त. जबर. हा, वरती पण आहे. हां. हे बघा ना सर इकडच्या बाजूने दिसतं ना ते लाल झाल्यावर कसलं आहे हे बघा. अरे हां. बापरे. लाल झाल्यानंतर तर सर त्याला बांधायचं बाकी. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमचं जरा नाव गाव पत्ता मोठ्याने सांगा आपल्याला. शिवाजी कडू दांडगे, राहणार देवळस गाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. आजची तारीख काय आहे सांगा साहेब. आजची तारीख 24 तीन. तारीख 2024 बरोबर आहे ना. हां. तर आजच्या तारखेला आपण आपल्या या बागेमध्ये आहे डाळिंबाच्या. बर. आणि हे क्षेत्र किती आहे आपलं डाळिंबाचं? आपलं 1 एकर क्षेत्र आहे सर. किती झाड आहेत टोटल? टोटल आपले 368 झाड आहे. अच्छा. तर या आता ही दुसऱ्या वर्षाला बाग आहे दुसऱ्या भरलेली. हा दुसऱ्या वर्षी. हां. तर पहिल्या वर्षी पण आपण नियोजन केलं होतं. आता हे दुसऱ्या वर्षी नियोजन बाग आपण धरली. बरं. तर साधारण बाग कधी धरली आपण? आपलं समजा की पहिलं पाणी 8 ऑक्टोबरचं आहे. 8 ऑक्टोबरला ऑक्टोबर. आपण पाणी दिलं सर. हम्म. आणि आपण या वापरा बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून मार्गदर्शन करतोय याला. हो. बरोबर ना. तर हे मार्गदर्शन आपण सुरू केलं तेव्हापासून. तर साधारण आजच्या तारखेला म्हणजे आजची तारीख म्हटलं तर 24/3/2024 रोजी जर पाहिलं आपण. हम्म. कारण ॲक्च्युली आता आपण असतो शिरूरला, तुम्ही आहे इथे जामनेरला. बरोबर ना. हो हो. तर एवढं अंतर जे आहे तर यानुसार वेळोवेळी आपण येऊन दर महिन्याला ते काम चाललंय आपलं. हा हा. तर ही फळं साधारण आपली 2-2 महिन्याची झाली आहे आज रोजी. 2-2.5 महिन्याची फळ आहे. 2-2.5 महिन्याची फळं आहेत. तर साधारण आपण 8 ऑक्टोबरला पाणी सोडल्यानंतर
तुम्हाला ज्यावेळेस बाग धरली आपण तर काय काय अडचणी आल्यात? 8 ऑक्टोबरला मी ज्या टायमाला बाग धरली त्या हा. टायमाला एक 8-15 दिवसानं कळी ज्या टायमाला उमलायला लागली हा त्या टायमाला वातावरण असं काही बिघडलं हा की धुकं धारी तिच्यामध्ये आमच्याकडे समजा ना 2-3 वेळेस पाऊस पण झाला. हा तिच्यामुळे ती जी कळी निघालेली होती 1 महिन्यानंतर हा पूर्ण कळी समजा का ड्रॉपिंग झाली, अच्छा, म्हणजे ती कळी पूर्ण गळून गेली. गळून गेली. बरोबर. मग मग अजून नंतर त्याच्यानंतर मी आलो होतो इथे. हो हो तुम्ही आले. बरोबर. हां आणि तुम्ही सांगितलं की साहेब काय आपलं तर ते आता काही खरं दिसेना आपल्याला. हां बरोबर आहे. बरोबर तर आपण त्याला काय केलं पुन्हा अजून की याच माध्यमातून वापराबाई ऑर्गॅनिकच्या माध्यमातून आपण नाही साहेब असं करायचं आहे तसं बरं. करायचं आहे आणि तुम्ही पण ते तंतोतंत केलं केलं फॉलो केलं ना हो, त्या सगळ्या हो. गोष्टी. आणि केल्यानंतर काय झालं पुन्हा पुन्हा साधारण? त्याची म्हणजे 8-10 नोव्हेंबरला हा पुन्हा त्याची कळी निघाली सर. कळी जोमात निघाली कळी पूर्ण. निघाली. बरोबर. हां, मादी हा कळी पूर्ण. पूर्ण निघाली. हां. मादी कळीचं त्याही वेळेस भरपूर हो, प्रमाण हो. होतं. पण हा दुसऱ्या बी टायमाला कळी निघाली हा आणि ज्या टायमाला उमलायला लागली हा त्याच टायमाला डबल धुकं धारी आणि अजून पाऊस आला हां, परत. पाऊस बरोबर. पडला आमच्याकडे. 1 महिनाभर अजून पडला. 1 महिनाभर. हां, त्या पिरियडला तुमचं काय झालं टोटल कळी गळून हां. गेली. दुसऱ्यांदा तुम्ही ड्रॉप केलं. मधमाशाची पेटी पण आणली हो, होती. हो. ज्यावेळेस आणलेली सुरुवातीला होती. प्रॉब्लेम आलता त्यावेळेस. हो, हो. माशी नव्हती हो, तर. हो. 2 बरोबर. पेट्या आणल्या होत्या. 2 पेट्या आणल्या होत्या. पण तरी सुद्धा तो ताळमेळ जमला नाही. जमला. मग आता 2 वेळा कळी निघून ड्रॉपिंग झाली. हो. तुमचं काय मत होतं की पुढे काय होऊ शकतं? मी काय तर वाटत होतं त्यावेळेस? मला तर वाटत होतं की याच्यावर डबल जे आहे समजा हां. की इथेलचा हात मारून हां. बाग आपण रेस्ट पिरियडमध्ये टाकू. रेस्ट पिरियडमध्ये टाकून मग 1-1.5 महिन्यानंतर फेब्रुवारी नंतर आपण बाग धरू. असं मी असं. तुम्हाला फोनवर बोललेलो होतो. बरोबर. हो. तर त्यावेळेस मी काय तुम्हाला सांगितलं? तुम्ही जे मला सांगितलं होतं की साहेब तुम्ही काही चिंता करू नका. हां. आपण बायो ऑर्गॅनिकचे काही डबल त्याला ड्रिप म्हणून डोस देऊ, फवारण्या हां. काढू हां. आणि हा बाग आपण 100% लोड करू म्हणजे करूच. करू. तुम्ही माझ्यावरती बरोबर. विश्वास ठेवा. पण तुमचा विश्वास होता का? हो, 100% तुमच्या नाही माझा तर अगोदर विश्वास नव्हता. बरोबर आहे पण ना? ज्या टायमाला तुम्ही बोलले त्यानंतर मला वाटलं मग आता आपण आता अगोदर ऐकलं, पहिल्या टायमाला ऐकलं, दुसऱ्या टायमाला. हां. पण तिसऱ्या टायमाला आता एकदा एक चान्स घेऊन एक पाहू. चान्स घेऊन हां, बघू. असं बरोबर मला आहे ना? वाटलं. शेवटी कोणालाही साहजिक आहे की 2 वेळा जर असं होतंय तर खर्च ना खर्च झालेला आहे. हं. आणि साहजिकच आता परत पुन्हा तेवढं खर्च करण्याची मानसिकता ताकद तेवढी राहत नाही. नाही. बरोबर ना? हो, पण आपण काय केलं आपलं जे शेड्यूल होतं वापराबाई ऑर्गॅनिकचं बरोबर. ते शेड्यूल आपण काय केलं कंटिन्यू केलं हो, हो, आणि continue. तिसऱ्यांदा आपण पुन्हा काय झालं कडी कळी काढली. तेवढ्याच प्रमाणात निघाली जोमात अजून. निघली कडी. बरोबर आहे ना? हो. आणि आज रोजी त्याचं फलित म्हणून काय दिसतंय ही सगळी तुमची मेहनत आहे हां. सर. आपण तर फक्त निमित्त मात्र हो, आहे. हो. आणि तुम्ही त्या गोष्टी ऐकून घेतल्या. बरोबर. तर आज रोजी त्याचं फलित काय झालं की इथे प्रत्येक झाडाला साधारण किती सेटिंग दिसतंय तुम्हाला? आज कमीत कमी म्हटलं तर 75-80च्या पुढे सेटिंग आहे. अच्छा. 100 कमीत जास्तीत जास्त किती आहेत? कमी साधारण असे असताना पडायचं. हो. दुसऱ्या वर्षाला बाग हां, आहे. दुसऱ्या वर्षाला बाग आहे. दुसऱ्या वर्षाला बाग कोणतं बी झाड बघा ते हे समोरचं अभिषेक. याचं जवळ जर घेऊ. पाहिलं ना हं. तर 100च्या जवळ हं. 100 फळं आहेत. हं. आणि साधारण साईज वगैरे यावर्षी आता तुम्हाला कसं वाटतंय 2 महिन्याच्या मानाने? म्हणजे खूपच अशी फुलते साईज. जी दिसतंय हां. तसं पाहिलं ना तर आपल्या सेटिंग आहे, कॅनोपी आहे हां. परत तुमची. हां. तर आता जर म्हटलं ना तर या फळाची विषयाला साईज बघा ना तुम्ही. बरं का? हं. साधारण एक 100 ते माल जो आहे तो शेंड्याला नाहीये. आतमध्ये माल आहे बरं ॲक्चुअली हा. हां. 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 जाड काडीला माल आहे सगळा. आहे ना? हं. हे हे दाखवा आधी. बरोबर ना? हे बघा. हां. हे अगोदरचं काही जे सेटिंग होतं हां. त्याला कलर पण हं. हां. म्हणजे थोडक्यात काय झालं इथे की आपण जो ऑर्गॅनिकचं जे मार्गदर्शन घेतलं बरं. तर त्याचा 8% दिसतोय. बरं आता सर जर अभ्यास केला ना हं. तर इथे प्रत्येकानं तुम्हाला बाग लावूच नको. बरोबर आहे आपल्या ना? भागात ये परिसरात टेम्परेचर खूप असतं हो, हीट आणि बागा सक्सेस होत नाही. नाही. पण आपली ज्यावेळेस चर्चा झाली हं. त्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला. ॲक्च्युअली तुम्ही ते खूप हे छोटं धाडस नाहीये तसं पाहिलं तर, की आज रोजी चांगल्या की बाबा बरं. लावायचं नाही. 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 पण त्यांनी काय केलं तिथे घेण्याची क्षमता आहे तुमच्यामध्ये. तुम्ही निर्णय घेतला आणि त्याचं फलित आज आपल्याला दिसतंय इथे, की आपली बाग चांगला आला हो, हो. आपल्याला. शिवाय दुसऱ्या वर्षी सुद्धा आपल्याला काय मिळालंय त्याचं झाडं एवढं माल असताना सुद्धा बघा शेंडा काढणं चालू हे आहे. बघा ना सर 125 फळ आहेत. हां. हां. हे या बघू शकता. झाडाला. हां. तिकडच्या बघा. बाजूने घ्या. सगळा माल आतून आहे. हां. आहे ना? सगळा माल आतून आहे. हां. तरी होते. हे बघा. शिवाय मादीच हां. कडी निघते. हां. हां.
मादीच कळी. म्हणजे अजून सुद्धा झाडाला ट्रेस हे बघा, नाहीये. हे बघा काय? मादी कळी आहे याच्यामध्ये. हा हे मादी कळी आहे. बरोबर आहे का? हा. म्हणजे एवढा माल आहे हा, तरी सुद्धा काय होतंय, कळी हम्म. निघणं चालूच आहे, हम्म. सेटिंग चालूच आहे. हा. माल बघा त्याला. हा. हा. जबरदस्त, हं. कोणत्याही डंगीला एकदम माल आहे. हं. हे काय हा. सगळा आतून जाड काळीला माल आहे. बरोबर आहे ना? हा. म्हणजे आता इथे आपल्याला एक सांगता येईल सर, की वापरा बायो की या वापरा बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून जर ग्रोथरमध्ये ग्रोथर. जवळपास 34 कंटेन आहे बरोबर. आणि तुमच्या जमिनी पूर्णपणे डिस्टर्ब होऊ देत नाही. नाही, तर ती काय करते, आता तुम्ही मागे ज्यावेळेस आपण सोडलं होतं त्यावेळेस तुम्ही काय बोलले, मला बोलले होते हा, तुम्ही, active आपण झाली ज्यावेळेस रूट कशी दिसली तुम्हाला, पुन्हा ऍक्टिव्ह दिसली ना ऍक्टिव्ह root. दिसली. बरोबर आहे ना? हा. जसं जसं म्हणजे पुन्हा पुन्हा आपण ते सोडत त्याचं ऍप्लिकेशन देत गेलो बरोबर, वेळोवेळी. बरोबर. आणि आता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं असेल की आपली टेक्नॉलॉजी महाग जाते. हो, सुरुवातीला वाटलं होतं मला. वाटली आहे, नाही, त्या आता तर मानाने. म्हणजे आपण या जे आहे समजा प्लॉटसाठी टेक्नॉलॉजी वापरलेली बरोबर आहे ना? फक्त हा, ऑक्टोबर पासून ते आतापर्यंत. आतापर्यंत, बरोबर म्हणजे आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आहे हा, तर मार्च महिना, हा, 6 महिने. हा, तर फक्त एका महिन्यात. हा. हा. मी काय म्हणतो 15,000 20,000 हा. असेल, काय असेल ते. हा. पण त्या मानाने आज महत्वाचं मोठा Output मुद्दा चांगलं काय आहे, आहे. आउटपुट म्हणजे सेटिंग मिळणं गरजेचं होतं. सेटिंगच महत्त्वाचं. आणि आपण हटलेच नाही बरोबर. की जोवर सेटिंग, तर त्या टेक्नॉलॉजीमुळे काय झालं की त्या झाडाला जे काही मिळणार पाहिजे होतं बरोबर. ते काय राहिलं, मिळत मिळत राहिलं. आणि त्याने कळी काढायचं काम चालू ठेवलं. नाही तर चालू एक ठेवलं. अंदाज आहे की 2 वेळा कळी ड्रॉपिंग झाल्यावर तिसऱ्यांदा काही कळी त्या पटीत निघत नाही. नाही. तेवढ्याच पटीत निघणार आहे का? आहे की नाही? हम्म. हा, तरी आणि एवढं असून सुद्धा निघतंय. आता काय केलं की आता तुम्ही हे जे तुम्हाला अजून तुम्ही काय केलं, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केली. कोणती अजून? की तुम्ही अजून निर्णय घेतला की मला अजून आणखी डाळिंबाची झाडं लावायची. हो, हो. बरोबर आहे ना? हो, किती 500 झाडं झाड लावले लावलं, तुम्ही? 500 झाड लावलं आपण अजून. आणखी सव्वा 500 झाडं लावली. हा. समजा की 1.25 महिना झाला सर. सव्वा महिना. तुमचं थोडंसं परिचय सांगा मला. नाव गाव सांगा. नाव गाव. कडू जंगले साहेब तुमचं नाव गाव पत्ता. कडू जंगले. अच्छा, बरं. आता हे बघून तुम्ही डाळिंब सांगा आम्हाला की डाळिंबाबद्दल तुमची काय मत होती आणि आता काय प्रतिक्रिया आहे? बाग बघितल्यानंतर काय वाटतं? बघितल्यानंतर काय आमच्या भागात अगोदर अच्छा. हा येतच नाही बा, लायातच नाही. हा, काही गरज नाही लायाची. हा, कारण हा, मोठे मोठे लोक थकले बा. हा. परंतु पण हा बाग पाहून असं वाटतं की नाही बा, खरंच हा आधी पाहिजे होता 4-5 वर्ष अगोदर. अगोदर पाहिजे होता. हा, 10 पण वर्ष अगोदर. आता तुम्ही म्हणता ते ठीक आहे सर, आधी पण लोकांनी प्रयत्न केले, पण तिथे काय झालं की जे पद्धतीनं त्याची निगा राखायला पाहिजे होती हा, हा, हा. तशी निगा राखत नाही. जी मानसिकता ती झाली आहे, खर्च कमी झाला पाहिजे एकदमच आणि उत्पन्न लय मोठे यायला पाहिजे. हा, आता असं तर कोणत्या सिस्टीम मध्ये नाहीये. कारण नाही तर मग तसं तर तुम्ही आता एखादं केळीचं झाड जर लावलं ना आपल्या या नानीच्या पाण्यावर, पण काही होत नाही. पण येत हा, आहे. ती एकच झाड येतं हा, फक्त, येतं. बाग काही बाग येऊ नाही शकत नाही. नाही. बरोबर आहे ना? म्हणजे थोडक्यात काय होतं की त्या पटीत आपल्याला खर्चच करावा लागतो. बरोबर. वेळोवेळी त्याला वातावरणानुसार तो खर्च पण काय करावा लागतो की वातावरणानुसार. तसं वातावरण आहे त्याच्यानुसार तुम्हाला ते अपडेट करून घ्यावं लागतं, बरं. म्हणून खर्च वाढतो. बरं. मग आता तुम्ही काय निर्णय घेतला सर हे डाळिंब बघून? सर आता मी सुद्धा एक हे बघून तुम्ही काय हा, केलं? 500 500 झाडं तुम्ही पण लावले. म्हणजे तुम्ही सुद्धा या जे काही आहे तर याच्या विरोधात जाऊन थोडक्यात निर्णय घेतला हो, आहे. हो, हो. बरोबर आहे ना? हो. सगळ्यांच्या विरोधात. हा, विरोधात जाऊन- आजूबाजूचे जे काही असतील ते सगळे तुम्हाला तीच चर्चा असेल, हो. डाळिंब लावायला नको बाबा, हम्म, हम्म. खर्च होतो मोकार, बरं. उत्पन्न काही निघाना. हा, हा. बरं. बरोबर आहे ना? हम्म. एक 500 येत झाडं पण लावून नाही. केली. हा, तर 500 झाडांचं तुमचं अभिनंदन हम्म. की तुम्ही चांगला निर्णय घेतला. कमीत कमी काय होईल, फळबागेमधून आपल्याला कुठेतरी हम्म. नवीन सोर्स तयार करता येणार आहे हम्म. कारण बरोबर. पिकाचं. हम्म. तर त्या पटीत तुमचा खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसतोय का हम्म. नाही बसत. आजच्या तारखेला? नाही बसत. बरोबर आहे ना? हम्म. पण निदान तरी मिळणार आहे. शिवाय दुसरी गोष्ट, हे पिकवण्याचं एक आनंद, चॅलेंजिंग काम हा, आपण हा. काय केलंय माहितीये का? हा. सोपे कामं करतो. ज्वारी मारलं, हम्म. खुरपून टाकली, वाई दिली की पाणी दिलं की मामा आली इकडे ये जा. ज्वारी. काही हा, हा. टेन्शन नाही, वाढतात. हम्म. मग चॅलेंजेस वाढले तर त्याची हम्म. किंमत पण तुम्हाला जास्त मिळते. हो. हम्म. रेटिंग मिळतंय, हम्म. ते रेट झालेला खर्च तरी निदान येणार आहे, शेवटचा बरं. पर्याय. बरं बरं बरं. बरोबर आहे. तर मार्केटच्या हिशोबाने तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे चांगल्या पद्धतीने तुमच्या संपर्कात किती शेतकरी? तर आता आहे आपल्या संपर्कात बरं, किंवा आता हम्म. त्यांचं पण बाग धरण्याचं चर्चा हो, करतोस, हो. बरोबर आहे. आता तुमचे त्यांचे काय चर्चा झाली, काय अनुभव आले समोर? अच्छा. त्यांची बाग समजा की 6व्या वर्षासाठी होती. हा, मागच्या वर्षी त्यांनी 380 झाडात 15 लाखाचं उत्पन्न घेतलं एकाच घेतलं. दिवशी. हा. त्यांनी आपल्या अगोदर 8-15 दिवस अगोदर त्यांनी अच्छा, इथे सप्टेंबर लागला मध्ये होता. हा, सप्टेंबर मध्ये आखरीपर्यंत पानगळ घेतली. हा.
पण त्यांची बाग आपल्या बागेसारखी अजून पण आहे ना हम्म. काहीच नाही झाली, सेटिंगच नाही झाली. सेटिंग नाही झाली. हा मध आपल्यासारखं आजपर्यंत नाही आहे स्टोरेज. त्यांना मी बरोबर. आपला जो व्हिडिओ टाकला हा तर त्यांनी माझं अभिनंदन केलं की अच्छा. साहेब तुमची बाग जे आहे समजा दुसऱ्या वर्षासाठी हा ते एकच नंबर आहे म्हणे. हा. आमची बाग आम्हाला अनुभव असून हा आमची बाग 100% फेल गेली. फेल गेली बदलून माहिती आहे का बरं. म्हणून वेळ त्याच्यावर थोडा बाबा काही शब्द बोलतायत ना हम्म. तर त्या शब्दामागे काहीतरी उद्देश असतो ना तेव्हाच हा. तर ते बोलताय. हम्म. असं तर काही वायफळ बोलत नाहीये ना. नाही. पण 1 मिनिट थांबून जर विचार केला तर तुम्हाला येणारे संकट आपण त्याला टाळू शकतो कमीत कमी हुशार होऊन तरी. हा हा बरोबर आहे की नाही. एक अनुभव असा. मग थोडक्यात आता तुम्ही सुद्धा 500 झाडांचा निर्णय घेतला लावले पण अजून तुम्ही 300 झाडं लावणार आहे. हा. चर्चा जूनमध्ये. झाली आपली हा. इथं. बरोबर ना. तुम्ही जूनमध्ये साहेब 300 लावलं. तुमचं नाव गाव पत्ता सांगा परत. एकनाथ कडू जंगले हा. राहणार येवती. अच्छा तुमचं कसं नियोजन आहे. 500 झाड लावलं 500 त्यांनी. झाड लावलाय मी नवी. तुम्ही पण घेतला निर्णय हा, आणि यांच्याच. हे बघून हा. तुम्ही पण 500 झाडं लावली आहेत. हम्म. बरोबर ना. माणूस किंवा तुम्ही बी एक बाग लावा अच्छा डाळिंबचा. आणि तुम्हाला पटलं ते. हा, मला का बरं पटलं हो तुम्हाला. ते बाग पाहून सणा असं वाटलं की बा आपण बी लावा. अच्छा म्हणजे नुसतं बघा काय असतं तोंडी सांगणं हा. आणि आणि बघून बघून अनुभवातून करणं याला ज्या जास्त वेळेस सन्मिगे यांनी पहिला अगोदर लावले हा त्यावेळेस आम्ही बी नाही म्हणत होतो की नको बाबा जाऊ दे हा, आपलं म्हणून जमीन सुरुवातीला थोडीशी नाही आहे. म्हणत होतो की हा. नको जाऊ लावू दे. बाबा तू ये जा. नातेवाईकांचाच विरोध होता. मामा बी बोलले होते, मामा बोलले होते, मोठे हा, हा. मामा बोलले होते असं ना. की आपल्या भागात येतच नाही, बाग लावायचीच नाही. पण आता असं वाटतं की चला आपण बी त्यावेळेस लावतो तर आज आपलं बी असं आपलं झालं. बी असंच सुरुवात राहिलं. झाली असती हा. बुवा. बरोबर आहे ना. म्हणजे एक थोडंसं कुठे काय उरवूर आहे म्हणाला पण शेवटी काय म्हणतो लेट जरी झालं तरी एक तरी- निर्णय तर घेतला तुम्ही. सुरुवात तर झाली बरोबर. आतापासून सुरुवात हो, हो. आहे की नाही. आणि मग या अनुभवातून आपल्याला काय करायचं आहे की एकत्र पुढे आपल्याला जायचं आहे की बरं. खरंच कशा पद्धतीनं याच्यातून आपल्याला चांगला आउटपुट घेता येईल Output आणखी. बरोबर. बरोबर आहे ना. म्हणजे हे जर एकत्र जर आले तर खूप मोठं काहीतरी क्रांती होते हो साहेब. हो. बरोबर आहे ना. एकत्र आल्यावरच म्हणून क्रांती एकत्र होते. आल्यावरच होते. एकटं नाही होऊ शकत. बरोबर. म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे. तर थोडक्यात आता काय झालं की तुमचा अनुभव जो आहे की जवळपास 18-20 शेतकरी तुमच्या साधारणपणे. हा. कॉन्टॅक्टमध्ये हा, बरं. त्यांचं पण म्हणणं आलं असेल की आता तर 2 वेळा कळी निघाल्यावर काही हम्म. पॉसिबल नाही बुवा. हा, मला तिसऱ्यांदा जमत. संभाजीनगरचे एक डॉक्टर होते. हम्म. ते बी आपल्या कॉन्टॅक्ट मधूनच आहे मागच्या वर्षाचे. बऱ्याचशा टायमाला त्यांचा पण आपण अनुभव घेत राहतो. राहतो. आनंद कुमार सरांचा पण घेत राहतो. हा. त्यांनी मला ज्या टायमाला सांगितलं होतं की तुमची ऑक्टोबरमध्ये ज्या धुकाधारीनं कडी गळाली, हम्म. नोव्हेंबरमध्ये आल्यानंतर गळाली, हम्म. तर तिसऱ्यांदा म्हणे तुम्ही त्याच डॉक्टरकडून हे झाड पूर्ण लोड करून घ्या म्हणे. आता अच्छा. तुमचं झाड लोड होणार नाही. तुम्हाला इथ्रेल मारून त्याला रेस्ट पिरियड देऊन समजा इथ्रेल मारावं लागेल. हा तर म्हणजे इथ्रिल मारल्याशिवाय पर्याय नाही. पर्याय नाही. त्याशिवाय लोड तुम्ही- होणार हा, नाही. लोड बरोबर आहे होणार ना. नाही. हा. परंतु आपण या वापरा बाय ऑर्गॅनिकच्या माध्यमातून रोअर ग्रोथरच्या माध्यमातून काय केलं बरं. की तिसऱ्यांदा आपल्याला कडी निघून बरोबर. त्याच्यापेक्षा त्याच पटीत हम्म, हम्म, हम्म. आहे की नाही हो ना. तेवढ्याच पटीत सेटिंग आपल्याला दिसतंय आज रोजी. बरोबर. म्हणजे प्रत्येक झाड जर पाहिलं ना सर हम्म, हम्म. कुठूनही बघा तुम्ही असं हा, प्रत्येक खालच्या झाड. बाजूने माल आहे सगळा. बरोबर मागच्या आहे बी लाईन मध्ये बघा तुम्ही ना? हा. टोटल तर प्रत्येक आणि साईज पण सारखीच आहे जवळपास. अशी लहान बघा मोठी आता नाही. हे अभिषेकच्या जवळ झाड आहे सर. हम्म, हे पण बघायला हम्म, हम्म. अभिषेक हे पण दाखवता. सगळा माल आतमध्ये आहे ना. हम्म. हे बघा हे वाकलंय ना डायरेक्ट. हे बघा हे खालून. हम्म. हे बघा हा आतमध्ये माल आहे. हम्म. आतमध्ये माल आहे हा सगळा. बरोबर. बरोबर ना. ते बघा त्या मोठ्या फांदीला. हा ना. हा. तो तर इथे. बघितला. हे बघा आताची साईज पहा हा. किती बोटं बसता याच्यामध्ये. 4 बोट. हा. 4 बोट. 3 बोटं 3 बसता बोट, याच्यात. 4 बोट. आताच अजून बारे तिच्यावर हा. कच्चट पण आहे. हे हे बघा. बघा. माल असा काही तो शेंड्याचा माल नाहीये आपला. नाही, आपला जो आहे तो आतमध्ये माल काढीला माल आहे. पण- त्या आकाराची साईज आपलं हे बघा. बघा. त्यानं एक वर्ष आपण तिच्याकरता हाय ते टाकण्याचा काय निर्णय. केलं ये- याचा किती मग बघा आता काय झालं पीक म्हणत होत आणि मानून काय आहे ना थोड्या तर आहे. चांगलं. आणि- अडचण उत्तम तुम्हाला प्रॉब्लेम केला आणि तिथे बरोबर आणू शकतो. आपली प्रेमाचा जे आहे समजा त्यांनी का- हम्म. हा, किंवा असा आहे. त्याच्यामध्येच आहे रोवर मध्ये काय रोवर आहे? मध्ये 11 प्रकारचे कंटेनर हा, आहे. तुम्ही कसं आहे तुम्ही ऍक्च्युली फळबागाचा शेतकरी हुशारच असतो तो काही विषयच नाही. आता तुम्ही कसं सांगितलं की 11 कंटेंट तिथे बॉटलवर दिसतायत हा, ते हा, बरोबर आहे ना. हा, शिवाय त्याच्यामध्ये जे रोगाला बळी पडत पडत नाही. नाही. आता आपल्या बागेवर नवीन जे आहे काही तुम्हाला स्पॉट वगैरे कुठे काही दिसतायत का. आपल्या बागेवर जे आहे ना हा स्पॉट सुद्धा नाही. हा पांढरी माशी पांढरी नाही. माशी नाही. मावा तुडतुडा आडी सुद्धा नाही आपल्या प्लॉट. बरोबर. आडीचा सुद्धा आपण फवारा घेतलेला म्हणजे नाही. त्या रोवर मध्ये काही असे जे घटक आहेत ना की त्याच्यामुळे त्या झाडाला काय होतं की रोगाला ते बळी पडत पडत नाही. नाही.
अशी त्याच्यामध्ये सिस्टीम आहे. तर त्याचा जर वापर केला तर आपल्या इतर फवारण्या कमी होतात. कमी होत. आता तुम्ही डाळिंबाला तुमच्या शेवटपर्यंत साहेब आपण मागच्या वर्षी हे अनुभवलं, याही वर्षी किती फवारण्या झाल्या हो आतापर्यंत साधारण? म्हणजे औंदाच्या वर्षाला हां, काही नाही 8 फवारण्या झाल्या जास्तीत जास्त. 10 झाल्या असतील. हं. बरोबर आहे ना? हो, हो. किती महिन्यामध्ये? फक्त 4 4 महिन्यामध्ये. महिन्यामध्ये. 4 बरोबर आहे ना? महिन्यामध्ये 10 फवारण्या. 4 महिन्यामध्ये साहेब फक्त 10 फवारण्या. नाहीतर हं. तुम्ही जर असं बघितलं ना, तर डाळिंबाला दर 4 दिवसाला, 2 दिवसाला, हो. 8 फवारा द्यायलाच दिवसाला पडेल. फवारा मावा, द्यायला तुडतुडे, थ्रिप्स, लगेच आहे की आळी. नाही? हो. यावेळेस आपल्याला थ्रिप्सने चाटलेलं सुद्धा नाहीये. एक फळ नाहीये आपल्या एक बागेत. फळ नाही. मागच्या वर्षी 80% फळं होते सर. बरोबर आहे की नाही? हो. हां, तर त्याचं आपल्याला एक वेळा नियोजन जर केलं आपण या वापरा बायो ऑर्गॅनिकच्या माध्यमातून, तर त्या गोष्टी सुद्धा आपल्याला म्हणजे इथे बघायला सुद्धा मिळत नाहीत. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे आज रोजी फळाची क्वालिटी सगळ्या जबरदस्त आहे. बेस्ट आहे एकदम. थ्रिप्स आलाच नाही सर औंदा. नाही ना? हा एक म्हणजे मुद्दा आहे आपल्या बागेत. ते जे आपण जे रोवर जे घेतो ना, त्याच्यामुळे त्याला ते सहसा बळी पडत नाही. नाही. हां, रोगाला ते बळी पडत नाही. तर अशाच येणाऱ्या काळामध्ये आपण आपल्या शेतकऱ्यांना तोच विश्वास द्यायचा प्रयत्न करणार आहे, की खरंच या माध्यमातून जर काम केलं तर फायदा होतो का? होतोच. ते आपण दाखवण्याचा बरं. प्रयत्न करणार आहे. बरोबर बंद आहे? करून टाका. तर तुम्ही जी माहिती दिली सर वापरा बायो